मित्रांनो नमस्कार. अर्थसंस्कारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. त्या दिवशी एक क्लायंट आले. ते म्हणाले की सर हा माझा पोर्टफोलिओ बघा, मी 5 वर्ष झालं SIP करतोय पण त्याच्यामध्ये रिटर्न्सच जनरेट झालेले नाही आहेत, काय कारण असावं. मग मी त्यांचा पोर्टफोलिओ बघितला तर त्यांनी SIP सुरू केली होती डेट म्युच्युअल फंड्समध्ये. मी त्यांना विचारलं तुम्हाला 1-2 वर्षामध्ये हे पैसे लागणार होते का? ते म्हणले नाही. मग म्हणलं जर तुम्हाला 1-2 वर्षात पैसे लागणार नव्हते तर तुम्ही डेट म्युच्युअल फंड का सिलेक्ट केले? नाही म्हणले मी न्यूजपेपरमध्ये कोणतं आर्टिकल आलं होतं आणि ते आर्टिकल वाचून मी डेट म्युच्युअल फंड सिलेक्ट केला की त्याच्यामध्ये अगदीच जोखीम नसते किंवा त्याच्यामध्ये जास्त फ्लक्च्युएशन्स नसतात. मग मला थोडीशी भीती वाटते म्हणून मी डेट म्युच्युअल फंड सिलेक्ट केला. ठीक आहे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या की आपला जर 1-2 वर्षांचा कालावधी असेल, 1-2 वर्षांना आपल्याला आपलं गोल असेल तर आपल्याला डेट म्युच्युअल फंडकडे जायचं आहे. जर आपला 5 वर्षांचा गोल असेल तर आपल्याला हायब्रिड म्युच्युअल फंडकडे जायचं आहे. आणि जर आपलं गोल 10+ इयर्सचं असेल तर आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंडकडे आपल्याला जायला हरकत नाही. ठीक आहे. इक्विटी म्युच्युअलमध्ये सुद्धा तुमचं लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप हे जे अलोकेशन आहे ते तुमच्या गोलनुसार, तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार, तुमच्या टाईम हॉरायझननुसार हे डिसाईड होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर जो जाणकार आहे, म्युच्युअल फंड ॲडवायझर असेल किंवा डिस्ट्रीब्युटर असेल तर त्याच्याकडे तुम्ही जाऊन प्रॉपर माहिती घ्या आधी की तुम्हाला पैसे तुम्ही कशासाठी इन्व्हेस्टमेंट करताय. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं गोल काय आहे. फक्त रँडम SIP करून किंवा रँडम आपल्याला माहितीच नाही आहे की आपण कशासाठी SIP करतोय तर त्याचा काहीच मित्रांनो उपयोग नाही आहे अजिबात. पुढे जाऊन आपण काय होणार आहे त्याचं. आधीमध्ये आपल्याला जर इमर्जन्सी आली तर ते पैसे आपण विड्रॉल करू शकतो, एवढंच होऊ शकतं. ठीक आहे. पण त्या एखाद्या इन्व्हेस्टमेंटला जर तुम्ही नाव दिलं की बाबा मुलांच्या लग्नासाठी SIP करायची, मुलांच्या शिक्षणासाठी SIP करायची किंवा आपल्या रिटायरमेंटसाठी SIP करायची किंवा मला एखादी कार घ्यायची आहे किंवा मला एखादं घर घ्यायचं आहे त्यासाठी मी SIP करतोय, तर ती SIP बरोबर त्या दिशेनं जाते. ठीक आहे. आपण ज्या ही इन्व्हेस्टमेंट जर्नी आहे त्याच्यात कुठं बसायचं आहे, कुठं उतरायचं आहे हे आपल्याला आधी माहिती पाहिजे, तर आपल्याला त्या बसने जाता येईल. ठीक आहे. ह्या गोष्टी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. जर त्या सरांसारखं आपलं होऊ द्यायचं नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा आणि तुमचा वेल बॅलन्स्ड पोर्टफोलिओ बनवा आणि तुमच्या गुंतवणुकीला नवीन वर्षामध्ये सुरुवात करा. थँक्यू.